हा यूट्यूब फॅमिली, कशा आहात? हे बघा, आज आपण बनवणार आहे बटर चिकन. चिकन ही दुपारीच मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हा व्हिडिओ माझा बुधवारचा आहे. चिकन स्वच्छ धुवून आपण त्याला मीठ, तेल, हळद, धनिया पावडर, कस्तुरी मेथी, लिंबू, थोडासा चाट मसाला, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, काळी मिरी आणि तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये चिकनला सर्व मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आता संध्याकाळी मी 4-5 घंटे तरी मी हा चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि रात्री मी बनवायला घेतलेलं आहे. 8 वाजलेले आहेत. तर हे बघा, पॅन ठेवलेलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल आणि बटर टाकायचं आहे. आणि जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना, ते त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवायचं आहे. फ्राय म्हणजे स्लोवरतीच ठेवायचं आणि स्लोवरती थोडंसं 5-10 मिनटं झाकण टाकायचं चिकन टाकल्यानंतर ना. आणि नंतर ती खुल्यावरतीच करायचं. आपल्याला असं थोडंसं क्रिस्पी चिकन करायचं आहे. आणि क्रिस्पी चिकन करायचं आहे. हे बघू शकता, बटरही टाकलेलं आहे आपण. आणि चिकन तुम्हाला एवढा टाईम नसेल तर अर्धा घंटा या 10 मिनटं या 15 मिनटं असं तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता. कारण का चिकन मॅरिनेट केल्यानंतर ना त्याचा पीस खायला खूप छान लागतो. त्याच्यामुळे चिकन ही कधीही मॅरिनेट करून ठेवत जावा. आणि इकडे आपण कढई ठेवलेलं आहे मसाला बनवायला. तिकडे पॅन गरम करून घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम आणि बटर गरम झाल्यानंतर ना आपल्याला चिकन टाकायचं तिकडे. हे बघा, आता आपला ह्या कढई गरम झालेला आहे. त्यासाठी आपण घेतलेला 3 टमाटर, 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी कांदा कापायच्या अगोदर धुते आणि काळा असेल तर नंतरही धुते. व चांगला असेल तर मी धुत नाही. पण कधीही मी लसूण आणि कांदा ना धुवूनच घेते. मी असा घेत नाही आहे. हे बघा, आपण 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. आपलं चिकन अर्धा किलो आहे. हे 50 ग्रॅम मी काजू घेतलेले आहेत त्यासाठी. हे बघा, कांदा कट करते मसाला करायला. आणि मसाल्यामध्ये आपल्याला चिकन मसाला आणि किचन किंग मसाला पण मी चिकनला लावलेला आहे. आणि लसूण अद्रकची पेस्ट वगैरे लावलेली आहे. कस्तुरी मेथीही लावलेली आहे. ते सांगायला मी विसरले. आणि आता आपल्याला ग्रेव्ही करायची ना, त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये बी आपल्याला किचन किंग मसाला आणि चिकन मसाला टाकायचा आहे. आणि लसूण अद्रकची पेस्ट वगैरे भरपूर मी चिकनला लावलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त 2-3 पाकळ्या लसूणच्या आणि अद्रक थोडंसं नॉर्मल अर्धा इंच टाकायचं. जास्त टाकायचं नाही तर खूप असा उग्रा वास येतो. हे बघा, कांदे टाकलेले आहेत मी परतायला. बघू शकतो. हे बघा, आपलं तेल आणि बटरही गरम झालेलं आहे. कांदे कापून घेतोय आपण. आणि मला मराठीतूनच कमेंट करत जा, कारण का मला इंग्लिश वाचता येत नाही. आणि माझा व्हिडिओ पण मला अपलोड करता येत नाही, दुसरेच करतात. तर प्लीज मी मराठी वाचू शकते असं तुम्ही कमेंट करत जावा. हे बघा, कांदे आपले भाजायला टाकलेले आहेत. आणि चिकन आपलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आणि हे चिकन आता आपल्याला फ्राय करायला ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं आपण झाकण लावून ते हे करायचं आहे. आणि नंतर न खुल्यावरतीच आपल्याला चिकन ड्राय करायचं आहे. थोडंसं क्रिस्पी करायचं वरचं. हे बघू शकता. हे बघा, चिकनला आपण छान हलवून घेऊया.
तोपर्यंत कांदा भाजायला ठेवलेला आहे. छान चिकनला हलवून घेऊया आणि झाकण टाकूया. झाकण लावून घेऊया त्याला. थोडंसं 5-10 मिनटं परतून नंतर न झाकण लावून घेऊया आपण. हे बघा कांदा परतायला ठेवलेला आहे. गॅस स्लो केलेला आहे. कांदा नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया आपण. अर्धा चम्मच आपण कमी घेतलेलं आहे मीठ, कारण का आपल्या चिकनलाही मीठ आहे. त्याच्यामुळं बघूनच तुम्ही मीठ टाका चवीनुसार. आणि हे टोमॅटो घेतलेले आहेत मी कापायला. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की मला कमेंट्स करत जा. आणि कमेंट ही मराठीमधूनच करत जा. व्हिडिओ करताना माझ्या खूप चुका होतात, तर प्लीज तुम्ही समजून घेत जावा. कारण का एवढं मला बोलायचं म्हणजे हे नाही आहे, आयडिया नाही आहे असं बोलायला. समोर तर मी खूप बोलू शकते, पण असं मला खूप असं कन्फ्यूज म्हणजे काय बोलायचं हा मला खूप असा विचार येतो. आणि म्हणजे सगळं अडकतच माझं बोलणं होतं. हे बघा बटर चिकनची आपली ग्रेव्ही चालू आहे. थोडंसं अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कारण का चिकनला आपण भरपूर लसूण अद्रकची पेस्ट लावलेली आहे. त्याच्यामुळं ग्रेव्हीमध्ये फक्त चवीनुसार टेस्ट येण्यासाठी आपल्याला 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच फक्त अद्रक टाकायचं आहे. कारण का चिकनला आपण भरपूर लसूण अद्रकची पेस्ट, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, नंतर आमचूर पावडर, लिंबू, दही, कस्तुरी मेथी हे सगळं लावलेलं आहे. त्याच्यामुळे ग्रेव्हीमध्ये खूप कमी आपण लसूण अद्रक वापरलेला आहे. हे बघा ग्रेव्ही चालू आहे. थोडं 2-3 लसणच्या पाकळ्या टाकते. हे बघा आपण लसूण टाकलेलं आहे 2-3 पाकळ्या. थोडंसं हलवून घेऊया आणि काजू टाकून घेऊया आपण. कांदा आणि टोमॅटो नरम झाल्यानंतर न बघू शकता. बघा आपण हे 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. चिकन आणि 1 मिरची टाकलेलं आहे बटर चिकनसाठी. 3 कांदे, 3 टमाटर आणि 50 ग्रॅम काजू घेतलेले आहे त्यासाठी, आणि 1 मिरची. आणि चिकनमध्ये 2-3 मिरच्या मी टाकलेल्या आहेत चिरून. त्याच्यामुळं आपल्याला जास्त याच्यामध्ये आपण ग्रेव्हीमध्ये जास्त मिरची घेतलेली नाही आहे. कारण का ही मिरची तिखट आहे ना, म्हणून 2 ते 3 मिरच्या मी चिकनमध्ये पण कापून टाकलेल्या आहेत. आणि मसाला आपला थंड झालेला आहे. मसाला आता आपण वाटायला घेतलेला आहे. हे बघू शकता. आणि चिकन आपलं फ्राय करायला तिकडे ठेवलेलं आहे. हे बघा आता हे मसाला वाटून घेऊया आपण. त्याच्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवूया. हे बघा गॅस चालू केलेला आहे. आता कढई ठेवूया आपण गॅसवरती.
कढईमध्ये तेल आणि बटरही टाकायचं आहे, दोन्ही टाकायच्यात. जसं आपण चिकन फ्राय करायला बटर आणि तेलचा यूज केलं आहे ना, तसं ग्रेव्हीमध्ये पण थोडंसं बटर आणि तेल वापरायचं आहे आपल्याला. कारण का हे आपलं बटर चिकन आहे ना, म्हणून थोडंसं बटर थोडंसं जास्त लागतं. एक छोटं पॉकेट लागतं तरीही. तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही नका टाकू. बटरच्या ऐवजी तुम्ही घीही वापरलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, ग्रेव्ही आपली कढई गरम करायला ठेवलेले, ग्रेव्ही वाटायला घेतलेले आहे. आणि आपलं चिकनही रेडी झालेलं आहे. छान ड्राय झालेलं आहे आपलं चिकन. थोडासा मसाला जाड आहे, थोडंसं अजून वाटून घेऊया. तोपर्यंत आपली कढई गरम झालेली आहे. तर आपण तेल टाकून घेऊया आणि थोडंसं बटर. हे बघा, मसाला वाटून झालेला आहे. तेलामध्ये मी बटर चिकनच्या टायमाला मी फोडणीला काहीच टाकत नाही आहे. तेजपत्ता वगैरे, दालचिनी वगैरे मी काहीच वापरत नाही आहे. मी बटर आणि तेलावरती हा मसाला टाकते. हे बघा, मसाला वाटून झालेला आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेऊया आपण. थोडंसं अर्ध बटर टाकूया त्याच्यामध्ये, तेलामध्ये. बटर पहिलं टाकायचं नाही आहे, कारण का कढई खूप तापल्यानंतर ती बटर आपलं जळतं ना, त्यामुळं तेल गरम झाल्यानंतर थोडंसं बटर टाकायचं, म्हणजे बटर आपलं जळत नाही आहे. आणि लगेच मसाला टाकून घ्यायचा हा वाटल्याला. मी फोडणीमध्ये तेजपत्ता वगैरे टाकत नाही, कारण का बटर चिकनला ती टेस्ट छान नाही येत, त्याच्यासाठी मी नाही टाकत. तुम्ही हे नक्की असं करून बघा आणि तुम्हाला कसं वाटते ते बघा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा, हे ग्रेव्ही मी टाकलेलं आहे तेल आणि बटरवरती. आता ह्याच्यामध्ये हे आपली कस्तुरी मेथी गेलेली आहे आणि कस्तुरी मेथी गेल्यानंतर छान हलवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ही गेलेले आहे धनिया पावडर. हा चिकन मसाला आणि किचन किंग मसाला आहे. हे बघा, हा आपण सर्व टाकून घेतलेला आहे चवीनुसार, कारण का आपण चिकनलाही लावलेला आहे आणि ग्रेव्हीमध्ये पण आपण टाकलेला आहे. आता टाकायची आपल्याला हळदी पावडर, 1 चम्मच छोटा टेबल स्पून आहे, छोटा एकदम. आणि हा 1 आणि 1.25 चम्मच टेबल स्पून आहे हा, तो टाकलेला आहे मिरची पावडर. ही बेडगी मिरची पावडर आहे. मी घरात बेडगी मिरची पावडरच वापरते, मी मसाला खात नाही. आणि हा 1 चम्मच मी टाकलेलं आहे मीठ, कारण का चिकनमध्ये आपल्या मीठ आहे, त्याच्यामुळं ग्रेव्हीमध्ये कमी टाकलेलं आहे. चव घेऊन तुम्ही टाकू शकता तुमच्या हिशोबाने. मला तर एवढं बस झालं, कारण का मी माझ्या हिशोबाने टाकलेलं आहे. हे बघा, आता ही ग्रेव्ही आपल्याला छान तेल सुटूस तर परतायची आहे. हा माझा नळ इकडे आहे ना, त्याच्यामुळं मला 2-2 मिनटाला हात धुवायला लागतो, त्याच्यामुळं मध्ये हे होतं. बघू शकता, थोडंसं आपण पाणी घेतलेलं आहे.
मसाल्याचं भांडं धुवून आपण मसाल्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा मसाला चांगला परतून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वरती भांड्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे. कारण का स्टीलची कढई आहे, तो खाली पकडतो ना त्याच्यामुळे. कारण का वरचं पाणी संपलं तरी कढईमधलं मसाल्यातलं पाणी ते वरचं थेंब थेंब पडून तो मसाला छान असा परततो आणि तेल सोडतो. तुम्ही बघू शकता मसाल्याने किती छान तेल सोडलेलं आहे. आणि बघा हे आपलं चिकन किती ड्राय झालेलं आहे छान. हे बघा हे चिकन आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता एक आपल्याला कोळशाचं त्याला एक हे द्यायचं आहे, आपल्याला स्मोक द्यायचं आहे त्याला. हे बघा हे पाणी सर्व टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा चिकन छान हलवून घेऊया. आणि आता चिकनला आपल्या ग्रेव्ही करायची आहे. ते मसाल्याचं पाणी धुवून सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे चिकनमध्ये. हा इकडं कोळसा ठेवलेला आहे मी, कारण का मी हमेशा कोळशाचा हे देते, स्मोक देते, कारण का मला ती फ्लेवर खूप आवडतो. हे बघा थोडंसं गरम पाणी केलेलं आहे, ते थोडंसं आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया. हे बघा एका डिशमध्ये आपल्याला बटर घ्यायचं आहे थोडंसं. हे बघा एक आपण डिश घेतलेलं आहे आणि हे चिकन आपण स्लो करायला ठेवलेलं आहे. जरा छान तरी सुटेल त्याला. आता आपल्याला स्मोक द्यायचं आहे. थोडंसं बटर काढलेलं आहे आपण एका छोट्या डिशमध्ये, बघू शकता. आणि चिकनच्या वरती ठेवलेलं आहे प्लेट आणि त्याच्यामध्ये हा छान असा कोयला जळतोय तो टाकायचा आणि वरून झाकण टाकायचं आणि मस्त त्याची चिकनला एकदम छान एकदम धूर लागतो. तो इतकं छान चिकन लागतं ना, तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा की कसं झालं ते. हे बघा आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. आता आपलं हे चिकन रेडी झालेलं आहे, बघू शकता. हे बघा आणि या चिकन बरोबर आपल्याला बनवायचं आहे राईस, जीरा राईस. कधी कधी मी भटोरे बनवते, कधी कधी जीरा राईस बनवते, पण आज मला बिलकुल टाईम नाही आहे भटोरे बनवायला, त्याच्यासाठी मी आज बनवते जीरा राईस. हे बघा आपलं चिकन एकदम बटर चिकन आपलं रेडी झालेलं आहे, बघू शकता. हे बघा जास्त पातळ वगैरे नसतं, हे ठीकच असतं.
जसं हॉटेलमध्ये मिळतं ना त्यापेक्षा पण छान टेस्ट झालेले आहे. तर तुम्हाला जर बटर चिकन आवडत असेल तर नक्की तुम्ही घरी करून बघा आणि मला सांगा की कसं झालं ते. हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. हे बघा बघू शकता. आता आपल्याला लावायचं आहे राईस. तांदूळ आपण पहिलंच धुवून ठेवलेला आहे. हे बघा कुकर आपला ठेवलेला आहे गॅसवरती. कुकर गरम करायला ठेवलेला आहे. चिकनला 5-6 घंटे तरी मी आज मॅरिनेट करून ठेवलेलं, कारण का दुपारी चिकन आणलेलं ना त्यामुळे मला भरपूर टाईम भेटला आणि रात्री मी 8 वाजता बनवायला घेतलं. त्यामुळं चिकन आपलं खूप छान असं म्हणजे मॅरिनेट झालेलं आणि टेस्ट पण एक नंबरच झालेली चिकनची. तर हे बघा आपण कुकर ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे तेल गरम करण्यासाठी. आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे. हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे आपण. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं फोडणीला टाकलेलं आहे आणि 1-2 दालचिनी आणि 1-2 तेजपत्ते. हे बघा जिरा टाकलेला आहे अर्धा चम्मच. आणि तेजपत्ता टाकलेला आहे, दालचिनी टाकलेली आहे. आणि इकडे मी गरम पाणी करायला टाकलेलं आहे. गरम पाणी करायला ठेवलेलं आहे स्टोपामध्ये. हे बघा चांगला तेजपत्ता आणि दालचिनी तडतड करायला लागलेले आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया राईस. राईस पहिलाच धुवून ठेवलेला आहे 10 ते 15 मिनटं. बासमती राईस आहे. हे बघा हे बघा तांदूळ टाकून घेतलेले आपण. आणि तांदळाला छान हलवून घेऊया आणि फक्त एकच शिट्टी करायची भाताला, कारण का भात आपला 10-15 मिनटं तांदूळ भिजलेला आहे ना. आता 2-3 अशा शिट्ट्या नाही करायच्या, कारण का तो तांदूळ मग तुटतो आणि असा चिकट असा भात राईस होतो. त्याच्यामुळे आपल्याला एकच शिट्टी द्यायची भाताला. हे बघा छान हलवून घेऊया आणि भातामध्ये कुकरला म्हणजे अंदाजाने तुम्हाला सांगते मी काय मोजून वगैरे पाणी घेत नाही आहे. हे बघा अर्धा चम्मच मी पाव चम्मच मीठ टाकलेलं आहे. मीठ आम्ही खूप कमी खातो.
तर तुम्ही तांदूळ जेवढं भिजते ना तेवढंच पाणी ठेवायचं, त्याच्यावर जास्त पाणी ठेवायचं नाही. बघा पाणी गरम केलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि जेवढं तांदूळ भिजते ना तेवढंच पाणी ओतायचं, जास्त पाणी ओतायचं नाही. हे बघा पाणी टाकून झालेलं आहे. आता आपल्याला एकच शिट्टी करायची, जास्त करायची नाही. जेवढं तांदूळ भिजले आपण तेवढंच पाणी टाकलेलं आहे, त्याच्या जास्त टाकलेलं नाही. आजूबाजूला ते राईस चिटकलं ना ते काढते. तुम्ही बोलचाल की एवढं काय करते त्याच्यामध्ये. बघा आता एकच शिट्टी करायची आपल्याला कुकरची, फास्टवरती, ती पण स्लो, नंतर स्लो वगैरे करून काय ठेवायचं नाही. एका शिट्टीत एकदम परफेक्ट होणार. आणि जेवढं तांदूळ भिजेल तेवढंच पाणी ठेवायचं. हे बघा एक शिट्टी झालेली आहे, तर आपला राईस पण झालेला आहे. आता एका शिट्टीमध्ये राईस किती आपला मोकळा होतो ते बघू शकता तुम्ही. हे बघा आता राईस आपण बघू शकता, राईस किती मोकळा झालेला आहे. हे त्याच्यासाठी कांदा, आणि तुम्ही आता चिकन बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे त्यात. बटर चिकनला तेल म्हणजे बटर आणि तेल टाकलेलं, ते बघा किती छान शिजलेलं आहे ते. आणि हे बघा आता आपण जेवायला घेतोय, कुणाला मी जेवण देते. बघू शकता वाजलेले आहेत आता 10:30, पावणे 11 वाजलेले आहेत. हा व्हिडिओ माझा बुधवारचा आहे. बघा बघू शकता. हे बघा राईस, कांदा आणि बटर चिकन. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, नक्की शेअर आणि कमेंट करा. आवडला तर लाईक करा आणि नक्की रेसिपी करून बघा आणि मला सांगा की कशी झाली. आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता ते पण मला कमेंट करा, आणि कमेंट मराठीमधूनच करा.